विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. फुल लेंथ टेस्ट देताय, पण मनासारखा स्कोर होत नाहीये. बरोबर आहे? मी आता प्रूव्ह करून दाखवणार आहे, की तुमचा स्कोर का होत नाहीये ते. अरे, एक गोष्ट तुम्हाला जमेना झाली. कोणती गोष्ट? जर एखादा क्वेश्चन तुम्हाला परफेक्ट येत नाहीये, तर करा ना स्किप त्याला. करा ना. मी तुम्हाला एका मुलाचा पेपरच दाखवणार लक्षात घ्या. ऑफलाईनमध्ये माझ्याकडेच आहे. हा क्लोज टू 100 स्कोर आहे त्याचा. म्हणजे चांगला स्कोर आहे. मला माहिती आहे याच्यात इम्प्रूव्हमेंट होणार आहे. माझं ऐकतच नाही. मी तुम्हाला सांगतो, फुल लेंथ टेस्टच्या अगोदरच मी टाईम मॅनेजमेंटचा एक व्हिडिओ अपलोड केलाय. भरपूर त्यात जबरदस्त स्ट्रॅटेजी दिलेली आहे मी. फिजिक्सला, केमिस्ट्रीला, मॅथ्सला. तो व्हिडिओ बघितला नसेल तर अगोदर बघा. मी त्यात क्लिअरली सांगितलंय, की पहिल्या 15 ते 20च मिनिटात तुम्हाला पहिल्या प्रश्नापासून 50व्या प्रश्नापर्यंत पोहोचायचं आहे. शक्य नाहीये ना? आहे शक्य. काही क्वेश्चन हे 8-10 सेकंदात, 15-20 सेकंदात सॉल्व्ह होतात. शॉर्टकटनं सॉल्व्ह होतात. ते पहिला करायचे रे. पण या मुलांना केलंय काय मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. बघा, ॲक्चुअली हा 50वा प्रश्न मी जाणून-बुजून घेतलाय. जरा ब्लर आहे थोडंसं, पण जरा बघा रे बघू बाळांनो, किती मिनिटं वेळ घेतलाय बघा बघू तिथं. मी अजून जरा दुसऱ्या कलरनं हायलाइट करतो. हे दिसतंय का तुम्हाला? जरा झूम करून बघा, की या प्रश्नासाठी त्या स्टुडंटनं किती वेळ लावलाय. किती वेळ लावलाय रे? 8 मिनिटं 33 सेकंद. प्रश्न कुठला आहे? की y = a + bx इस अ सोल्युशन ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. बघा, स्टार्टला त्यानं हा प्रश्न घेतलाय. आहे 50वा प्रश्न. लास्टचा क्वेश्चन आहे, पण त्यानं स्टार्टला घेतला होता. निवांत वेळ होता ना आणि निवांत वेळ किती घेतला हे त्याचं तुला सध्या कळालं नाही. पहिल्या प्रश्नालाच एवढा वेळ गेला. ओके. ॲक्चुअली आता तुम्ही टायमर लावा चला. y = a + bx सोडून दाखवतो. पहिला डेरिव्हेटिव्ह काढा. y डॅश म्हणूया आपण. a कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह 0. 1/x चं डेरिव्हेटिव्ह -1/x². चला क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. x² इंटू चला y डॅश तुम्हाला समजत नाही म्हणून लिहितो dy/dx = -b. काढा डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट टर्म ॲज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ द सेकंड टर्म. याचं डेरिव्हेटिव्ह d²y/dx² प्लस सेकंड टर्म ॲज इट इज. पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह ते येणार आहे 2x dy/dx दॅट इक्वल्स टू 0. इथं x न प्रत्येकाला डिव्हाइड करा म्हणजे येणार x dy/dx ओके प्लस 2x d²y/dx² प्लस 2 dy/dx and that equals to 0. ऑप्शन बी बघा. x d²y/dx² प्लस 2 dy/dx इक्वल्स टू 0. आलं की उत्तर बरोबर आपलं. 8 मिनिटं. बरं ते जाऊ दे. त्याच्यानंतर सुरुवातीपासून सुरुवात केली त्यानं बघा आणि इथं सुद्धा 6 मिनिटं 17 सेकंद क्वेश्चन आहे इन सेंटर. इन सेंटर, ऑर्थो सेंटर. मी तुम्हाला सांगू का? कॅपिटल जी म्हणजे काय रे? सेंट्रॉइड, एरिया ऑफ द पॅरालेलोग्राम, एरिया ऑफ द ट्रायंगल हे सगळे वेक्टरचे ॲप्लिकेशन आहेत. शॉर्टकट आहे त्याला. मग 6 मिनिटं मोजूया आपण. 8 मिनिटं 33 आणि 6 मिनिटं 16. 8 आणि 7 14. टोटल 15 मिनिटाच्या आसपास वेळ गेला रे फक्त 2 क्वेश्चन. त्यातलंही हे तर चुकले. म्हणजे 15 मिनिटाला 1 मार्क म्हणजे 2 मार्क. नाही परवडत लक्षात घ्या. नाही परवडत. ही मोठी चूक आहे सगळ्यात. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, चौथ्या क्वेश्चनला पुन्हा जवळ-जवळ 5 मिनिटं वेळ आहे. 5 मिनिटं वेळ आहे ते. म्हणजे बघा 20 मिनिटात फक्त 3च प्रश्न सोडवून झाले. तर थांबा ना, अजून एक प्रश्न. 18व्या प्रश्नाला परत 6 मिनिटं वेळ. मॅट्रिक्स आहे. अरे शॉर्टकटनं सोडवा, शॉर्टकटनं सोडवा. A इन्व्हर्स इंटू डी करायचं ना तुम्हाला. A इन्व्हर्स इंटू डी. मग या A इन्व्हर्सला आहे शॉर्टकट. 3/3 ला शॉर्टकट आहे. माझा सगळ्यात जुना व्हिडिओ आहे. सॉल्व्ह एनी प्रॉब्लेम इन 10 सेकंड. त्यात मी मॅट्रिक्सचा इन्व्हर्सचा शॉर्टकट दिलाय. तो वापरा. त्याला डी ने मल्टिप्लाय करा. तुम्हाला एक्चुअल मिळणार आहे. बरोबर आहे की नाही लक्षात घ्या. मी तुम्हाला खरं सांगू का? खरं क्लिअरली लक्षात घ्या. काय प्रकार आहे माहितीये का? खरं सांगू का? लक्षात घ्या. किती सोपं आहे रे! सोपं आहे. सगळं सोपं आहे. शॉर्टकट आहेत. मी आता शॉर्टकट देत बसणार नाहीये. पण इथे 6 मिनिटं गेली. मगाशी किती मिनिटं गेली? 20 आणि हे 6 किती? 26. 26 मिनिटात 4 प्रश्न. अरे कसलं बेकार एव्हरेज आहे. ह्याला तर तुम्हाला सांगतो ही केची व्हॅल्यू काढणं खूप सोपं आहे. पण प्रत्येकात 1 बाय 1 बाय 1 बाय 1 बाय दिलंय. काय काढायचंय? व्हेरियन्स. मग तुम्हाला माहिती आहे ते xi पी आहे, xi² पी आहे. हा वेळ लागणार आहे. सुरुवातीला करा रे स्किप. सुरुवातीला एवढा वेळ देऊ नका 3-3 मिनिटाचा. सुरुवातीला तुम्ही सोपे प्रश्न सोडवा. इथं पण 3 मिनिटाचा वेळ. अरे ट्रिपल प्रॉडक्ट आहे स्केलर A बार डॉट B बार क्रॉस C बार. मी A बार दिलाय डॉट B बार क्रॉस C बार. कसं सॉल्व्ह करणार? अरे डिटर्मिनंट आहे. मग 3 मिनिटं का लागला याला? 1 - 1 1 A ची व्हॅल्यू. 1 1 आणि -4 B ची व्हॅल्यू.
-1, 2, -1, -1, 2, -1 करा की सॉल्व्ह. येईल आन्सर बरोबर. येईल आन्सर बरोबर. कोण सॉल्व्ह करणार? कमी वेळात सॉल्व्ह केलं पाहिजे. 3 मिनिटं याला. अजून आहे नंबर ऑफ सोल्युशन 5 मिनिटं. अजून काय 4 मिनिटं. अरे, म्हणजे 4 मिनिटं, 5 मिनिटं असं करत मी तुम्हाला सांगतो फक्त 9 ते 10 क्वेशनसाठी या स्टुडंटनं 45 मिनिट्स वापरलेले आहेत, वाया घालवलेत. 90 मिनिटाचाच मॅथ्समध्ये वेळ होता, दीड तास. त्यातले 9च प्रश्न झाले 45 मिनिटात आणि उरलेले 41 प्रश्नासाठी 45 मिनिटं वेळ तुम्ही वापरला. काय तुम्ही जस्टिफाय करणार आहे? बाकीच्यांना कसा वेळ देणार आहे? मग हेच टाळा रे तुम्ही. माझं ऐका, टाईम मॅनेजमेंट इम्प्रूव्ह करा. मी तुम्हाला तो व्हिडिओ अपलोड करून दिलाय अगोदर. तुम्ही शोधा YouTubeवर तुम्हाला सापडेल तो व्हिडिओ बघा. ह्याच्या अगोदरचा तो व्हिडिओ आहे. ती स्ट्रॅटेजी फॉलो करा. 2 दिवस गेल्याच्या गेल्या परवाचा व्हिडिओ असेल कदाचित. बघा किंवा कालचा व्हिडिओ असेल. ती स्ट्रॅटेजी खूप इम्पोर्टंट आहे रे. त्याशिवाय नाही जमणार. ही गडबड इथली झाली मॅथ्समधली. आता या स्टुडंटचं मी सांगत नाही तुम्हाला पहिला फिजिक्सच घेतला असेल तर संपलं ना फिनिशच. वेळ जातो फिजिक्समध्ये पण असाच आणि मग केमिस्ट्रीला वेळ पुरत नाही असं होतं. वेळ पुरत नाहीये. आता मी तुम्हाला सांगतो या स्टुडंटचा स्कोर मला आता पटकन आठवेना, पण 96 प्लस स्कोर आहे बरं का. ओके. मग क्लोज टू 100 आहे. हां, 200 पैकी 100 जरी पडले तर 93-94 पर्सेंटाइल दिसतील तुम्हाला. 93-94 पर्सेंटाइल दिसतील. अरे पण ह्या जर चुका टाळल्या असत्या, मॅथ्समध्ये 20-30 मार्क वाढले असते त्याचे अजून. हो, 20 मार्क तर अजून वाढले असते. इथंच 126 कडे गेला असता. ओके, 116 समजून घ्या 116 कडे तरी गेला असता. 98 पर्सेंटाइल कडे गेला असता. मग हे पॉसिबल आहे ना. मग या चुका टाळा, करा चांगली तयारी. ऑल द बेस्ट.